नमस्कार मंडळी. छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात नवनवीन चेहरे देखील दिसत आहेत. मात्र असं असताना एका लोकप्रिय मालिकेतून एका अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली आहे. छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय मालिका म्हणजे याड लागलं प्रेमाचं. या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी या मालिकेचा निरोप घेतला. आता या मालिकेतून आणखीन एका अभिनेत्रीची एक्झिट झाली. ही अभिनेत्री आहे प्राजक्ता नवनाळे. प्राजक्ता या मालिकेत मंजिरीच्या बहिणीची भूमिका साकारत होती. आता प्राजक्ता म्हणजे मालिकेतील ऋतुजाने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. तिने एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने लिहिलं, माझ्यासाठी हा सगळ्यात अवघड आणि खूप भावूक असा क्षण आहे. एंट्रीचा पहिला सीन ते आजचा शेवटचा सीन, हा सगळा प्रवास आठवला आणि राहिलं नाही. ऋतुजाचं शेवटचं सीन करताना खूप भारावून आलं. ऋतुजाचा प्रवास खूप भारी होता. गेली 2 वर्ष ऋतुजावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. प्रत्येक सीनची ऋतुजाच्या लुकची पोचपावती कायम मिळाली. 2 वर्षात खूप काही शिकायला मिळालं. आज ऋतुजाचा गोड प्रवास इथेच थांबतोय. काय चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. 2 वर्षाचा हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा आहे. तिने पुढे लिहिलं, एखादं पात्र साकारताना त्याची इतकी सवय होऊन जाते की रोजच्या वागण्या बोलण्यात सुद्धा ते पात्र कळत नकळत येत असतं. रोजचं ठरलेलं रुटीन असतं आणि अचानक आता हे सगळं नसणार आहे. तो सेट, ती मेकअप रूम, स्पॉट दादाने बनवलेली ब्लॅक कॉफी, आल्या आल्या मिळणारी ती स्क्रिप्ट, मॅडम सीनसाठी बोलवले, हा आवाज, ऋतुजाचं क्लोज लागले, टचअप करा, हे आता नसणार आहे. पण माझ्या मनात या गोड आठवणी मी कायमच जपून ठेवणार. पुढे ती म्हणते, थोडा खेळकर स्वभाव असल्यामुळे सेटवर माझ्या हसण्याचा आवाज असायचा. हसण्याच्या आवाजावरून कळायचं ऋतुजा आलीये. या माझ्या गोड प्रवासात मला सगळे सहकलाकारही छान मिळाले. समजून घेऊन शांततेत मजा करत आम्ही सीन करायचो. आजवर ज्या मालिका केल्या त्यातला हा बेस्ट सेट होता. माझी टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गोड माणसांमुळे हा प्रवास आणखीनच गोड झाला. माझ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या टीमला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. माझ्यावर विश्वास दाखवून मला हे पात्र साकारायची संधी दिली. ही पोस्ट शेअर करताना प्राजक्ता रडत होती. तिला पाहून चाहतेही भावूक झाले. तुझी आठवण येईन, तुझ्यामुळे ऋतुजा पात्र रंगलं, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.